नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या इचलकरंजी शहराची माहिती सांगणार आहे। शहर कसे आहे, या शहरात काय काय आहे आणि या शहरामध्ये काय प्रसिद्ध आहे यावर माहिती मी देणार आहे। इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यात येते। हातमाग, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योगामुळे इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते। श्रीमंत घोरपडे घराण्याने शहरावर राज्य केले आणि त्यांचा सुंदर राजवाडा इचलकरंजी मध्ये आहे। इचलकरंजीचे वैभव असलेल्या या राजवाड्यात DKTE टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हे कॉलेज सुरू आहे। इचलकरंजी शहर हे त्याच्या सिनेमा टॉकीज साठी खूप प्रसिद्ध होते। इथे अत्याधुनिक ध्वनी प्रणालींसह सुसज्ज असलेल्या 16 सिनेमा टॉकीज होत्या। सिनेमा बघायला सांगली आणि कोल्हापुरातील लोक सुद्धा इथे यायचे। चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला की त्याच दिवशी इचलकरंजी मध्ये प्रदर्शित व्हायचा असे म्हटले जात होते। काळाच्या ओघात त्यातील काही टॉकीज हे बंद पडले तर काही टॉकीज सुरू आहेत। आता या शहरात मोठे मॉल्स आणि मल्टीप्लेक्स सुद्धा आहेत। शहरामध्ये राजाराम स्टेडियम नावाचे मोठे क्रिकेट मैदान आहे। मोठी राणीची बाग आहे। या शहरात आपटे वाचन मंदिर आणि नारायणराव घोरपडे नाट्यगृह देखील आहे। इचलकरंजी शहरा शेजारी पंचगंगा नदी वाहते आणि नदीच्या काठावर प्रसिद्ध ग्रामदैवत गणपतीचे मंदिर आहे। सकाळी किंवा संध्याकाळी या मंदिरात भेट दिल्यास मनाला खूप प्रसन्नता आणि शांतता लाभते। पंचगंगा नदीमध्ये पावसाळ्यात बोटिंगच्या शर्यती घेतल्या जातात। उकडलेले शेंगदाणे आणि कणीस खाताना लोक त्या शर्यती पाहण्याचा आनंद घेतात। इथे तुम्हाला पांढऱ्या लाल रस्स्यासोबत घरगुती स्वादिष्ट चिकन मटन मिळेल। राजवाडा चौकातील श्री दत्त भेळ ही प्रसिद्ध आहे। इथल्या लोकांना पानाबद्दल जास्त आकर्षण आहे। जुन्या काळी पानांची छोटी दुकाने होती, पण आता मोठी दुकाने बघायला मिळतात। इकडे लोक रात्री जेवण करून आईस्क्रीम पेक्षा पान खाणे जास्त पसंत करतात। जुन्या इचलकरंजी मध्ये जागृत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे। या मंदिरात लोक 7 दिवस नरसिंह जयंती साजरी करतात। त्यामध्ये देवगीते, पालखी, पारायण, प्रवचन आणि प्रसाद असतो। लोक ही जयंती भक्तिभावाने साजरी करतात। नरसिंह जयंतीसाठी सरकारी तिजोरीमधून पैसा येतो आणि लोक सुद्धा दान करतात। या लक्ष्मी नरसिंह मंदिराची एक खूप रंजक कथा देखील आहे। इचलकरंजीहून नीरा नरसिंहपूर मंदिरात एक भक्त नियमितपणे जात होता। वृद्धापकाळाने आणि प्रवास करण्यास असमर्थ असल्यामुळे तो देवाला म्हणाला की मंदिरात येण्याची आणि दर्शनाची ही शेवटची वेळ आहे आणि यापुढे जमणार नाही। तो खरा भक्त होता, म्हणून त्याला त्याच्या स्वप्नात दृष्टांत झाला आणि देवाची पावले त्याच्याच देवाऱ्यात प्रकट झाली। तेव्हापासून येथे मंदिरात देवांच्या चरणाची पूजा केली जाते आणि प्रत्येक जण आशीर्वाद घेतो। मी या वर्षीच्या नरसिंह जयंतीतील काही व्हिडिओ जोडत आहे, ते तुम्ही पहा आणि आनंद घ्या। तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं, आकार लेने लगा ख्वाब मेरा, साकार होते रुका ख्वाब मेरा। मेरे अधूरे आशा आहे की तुम्हाला इचलकरंजी आणि श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराबद्दलची माहिती आवडली असेल। जर तुम्ही इचलकरंजीला प्रवास करत असाल तर त्या ठिकाणांना भेट द्या आणि आनंद घ्या। तुर्तास इथेच थांबतो। आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।